बीड हत्या प्रकरणामधील दोषींवरती कारवाई होणारच अजित पवार यांचं आश्वासन, तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती अजित पवार संतापले. बीड प्रकरणामध्ये मोठ्या आरोपीला सोडून बाकी आरोपींवरती मकोका लावला. मुख्यमंत्री मुख्य आरोपींना वाचवतात, संजय राऊत यांचा गंभीर आरोप. सरकार गुन्हेगारांना मुळीच सोडणार नाही, पुरावे गोळा करून कारवाई केली जाते हे संजय राऊत यांना माहीत नाही, त्यामुळे त्यांनी आधी प्रशासन जाणून घ्यावं. नारायण राणे यांचा संजय राऊतांवरती पलटवार. सरकार माफियांना प्रोटेक्शन देत आहे, संजय राऊत यांचा आरोप. तर सरकार माफियांकडून प्रोटेक्शन मनी घेतंय का हे पाहावं लागेल, राऊतांचं वक्तव्य. राऊतांच्या आरोपांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर. शिवसेनेची सत्ता असताना राऊत कोणकोणत्या माफियांना भेट देत होते, नारायण राणे यांचा सवाल. वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्यानं त्याच्यावरती 302 कलम लादलं पाहिजे, अनिल देशमुख यांची मागणी. कराडवरती मकोका का लावला नाही, कराडला भाजप पाठीशी घालतंय का, देशमुखांचा सवाल. पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दबाव. बीड, परभणी, सोलापूरमध्ये अनेक घटना सध्या घडतायत. सत्ताधाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचं काही देणं घेणं नाहीये. खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकारवरती निशाणा. विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीला मिळाला नाही. विष्णू चाटेनं फरार असताना मोबाईल नाशिकमध्ये फेकला. चाटेच्या मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिल्याची माहिती. बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीस्वाराला धडक. अपघातामध्ये परळी तालुक्यातील सौंदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू. परळीमध्ये झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. परळीमध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी जबाबदार, धस यांचा आरोप. वाल्मिक कराडनं ऊस तोडणी यंत्रासाठी अनेकांकडून पैसे घेतले. आमदार सुरेश धस यांचा आरोप. 141 हार्वेस्टरसाठी 5,000 लोकांकडून 8 लाख गोळा केले. यात आका आणि काका हे दोघेही सहभागी, धस यांचं वक्तव्य. पालिका निवडणूक स्वबळावरती लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका. महाविकास आघाडी तुटली असं मी म्हटलं नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. भाजपच्या 2 दिवसाच्या महाअधिवेशनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडकरी, अमित शहा, नड्डा यांचंही महाअधिवेशनामध्ये मार्गदर्शन. भाजपच्या अधिवेशनामध्ये मंचावरील महापुरुषांच्या फोटोंच्या समोर संविधानाची प्रत. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपवरती संविधानावरून झाली होती मोठी टीका. श्रद्धा आणि सबुरी, भाजपची महाभरारी अशी भाजपच्या महाअधिवेशनाला टॅगलाईन. आज भाजपच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस. भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा खेड्यात जावं लागणार. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना. ग्रामस्थांच्या समस्या समजून घेण्यासाठी खेड्यात जावं, बावनकुळेंचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच अध्यक्षतेखाली होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची निवड होणार. तोपर्यंत रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्षपद सांभाळणार. उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या समोर हात जोडले. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यामध्ये अंबादास दानवे आणि खैरेंची उपस्थिती. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना उद्ध्वस्त करून टाकलंय, हे वास्तव. शिवसेना नेते रामदास कदम यांचा हल्लाबोल. भविष्यामध्ये ठाकरेंना मराठी माणसाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, कदम यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण्यातल्या विंटेज कार एक्झिबिशनची पाहणी. यावेळी एकनाथ शिंदेंनी विंटेज कार चालवली. रेमंड समुदायाच्या वतीनं विंटेज कार सुपर कार प्रदर्शन. उद्योगपती गौतम सिंघानियासह एकनाथ शिंदे यांनी सुपर कारची केली फेरी. स्पोर्ट्स कारमधून एकनाथ शिंदेंनी घेतला ड्रिफ्टिंगचा अनुभव. ठाण्यामध्ये विंटेज कार प्रदर्शनामध्ये एकनाथ शिंदेंनी चालवली सुपर बाईक. तसंच अनेक वर्षांनंतर एकनाथ शिंदेंनी रिक्षा चालवली. परभणीमधल्या पाथरीमध्ये महायुतीमधील 2 नेत्यांमध्ये धुसफूस. सईद खान यांना पुन्हा महायुतीमध्ये घेण्यावरून आमदार राजेश विटेकर यांची नाराजी. मी एकनाथ शिंदेंचा मानसपुत्र, मी एवढी विकास कामं केली, तुम्ही काय केलं, सईद खान यांचं विटेकरांना प्रत्युत्तर.
यवतमाळच्या उमरखेडमध्ये शिवसेनेच्या वतीनं लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धा, प्रत्येक सहभागी महिलांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून साडी देण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्रातून मोठा गौप्यस्फोट, सिग्नल ॲपच्या माध्यमातून अनमोल बिष्णोई देत होता मारेकऱ्यांना सूचना. धर्म आणि समाजाच्या भल्यासाठी सिद्दीकींची हत्या, अनमोलच्या ॲपवरून सूचना. टोरेस कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून नाराजी व्यक्त. पोलीस ठाण्यातून हाकेच्या अंतरावरती गैरव्यवहार होत असताना कल्पना नव्हती का, फणसाळकरांचा सवाल. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कार्यालयासाठी दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजले जात असल्याचं तपासामधून समोर. सोलापूर विभागामध्ये रेल्वेवरती 10 दिवसात दुसऱ्यांदा दगडफेक. पारेवाडी वाशिंबे दरम्यान घडली घटना. मुंबई चेन्नई एक्सप्रेसमधील विकलांग डब्यामध्ये बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ जखम. परभणीमधल्या वसमत रस्त्यावरती असलेल्या वडापावच्या गाडीतील 2 सिलेंडरचा स्फोट. पहिल्या स्फोटात लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसराही स्फोट झाला. यावेळी अग्निशमन दलाचे जवान थोडक्यात बचावले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील श्रीजी कॉटन जिनिंगला मध्यरात्री भीषण आग. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला 100 टन कापूस जळाल्याची प्राथमिक माहिती. मंत्री भरत गोगावले यांनी घेतलं जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचं दर्शन. जिजाऊंच्या समाधीस्थळावरती गोगावलेंच्या हस्ते पूजा. राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या जन्मस्थानी उत्साह. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं जिजाऊंना वंदन. पाचाडमधल्या जिजाऊ राजवाड्यावरती शिवभक्तांकडून जिजाऊंची जयंती साजरी. राज्यातून अनेक शिवप्रेमी जिजाऊ चरणी नतमस्तक. जिजाऊ राजवाडा परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट. जेजुरी गडावरती शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्तानं फळभाज्यांची आरास. यासाठी 300 किलो पालेभाज्या आणि फळभाज्यांचा वापर. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात. यात्रेच्या निमित्तानं सोलापूरमध्ये गर्दी. शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळू दे, ग्रामस्थांचं देवाला साकडं. सोलापूरमध्ये तैलाभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं हिरे हब्बू वाड्यामध्ये मानाच्या पहिल्या 2 नंदीध्वजाची पूजा. सोलापूरकरांची मोठी गर्दी. राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून नागपूरमध्ये युवा दौडचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपच्या खासदार कंगना रनौत या सुद्धा यावेळी उपस्थित. नागपूरमधल्या यशवंत स्टेडियममधून युवा दौडला सुरुवात. मुंबईमधल्या मरीन ड्राईव्ह येथे वेटरन दिनाच्या निमित्तानं एनसीपीए पासून मरीन ड्राईव्हपर्यंत परेड काढण्यात आली. परेडमध्ये 500हून अधिक तिन्ही दलातील अधिकाऱ्यांचा सहभाग. बदलापूरच्या कीर्तन महोत्सवाला 200 पखवाज वादकांची जुगलबंदी. जुगलबंदी पाहण्यासाठी वारकरी बांधवांची उपस्थिती. विठू नामाच्या गजरामध्ये बदलापूरकरही तल्लीन. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवामध्ये पारंपरिक जलयात्रा. तुळजाई नगरीमधील हजारो महिला भगिनींनी पापनाशी तीर्थकुंडामधून आणले पाणी. वाजत गाजत तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये जल अर्पण. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. भारत मंडपम येथील विकसित भारत यंग लीडर्स कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी. भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी 29 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीसह भाजपनं आतापर्यंत 58 उमेदवार जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार. भारताकडून शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित राहणार. मंगळवारी लॉस एंजेलिसमधील जंगलामध्ये लागलेल्या आगीवरती अजूनही नियंत्रण नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न. लॉस एंजेलिसमध्ये जंगलातील आग विझवण्याचं काम वेगानं सुरू. हेलिकॉप्टर आणि विमानांमधूनही पाण्याचा मारा. पॅलिसेड्सच्या पूर्व भागामध्ये आग पसरण्याची भीती. परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना. आग पसरण्याच्या पूर्वीच लोकांनी घरं रिकामी करण्यास केली सुरुवात. जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार का नाही यावर प्रश्नचिन्ह. ऑस्ट्रेलियामध्ये गावस्कर बॉर्डर ट्रॉफीमध्ये अंतिम कसोटीच्या वेळी बुमराहला दुखापत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बुमराह फिट होण्याची अपेक्षा.
प्रसिद्ध विनोदी अभिनेता टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक. अंधेरीमधल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रकृती चिंताजनक. चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा. न्यायालयाकडून जामिनाच्या अटी शिथिल. अल्लू अर्जुनला परदेश प्रवासालाही परवानगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.